हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी अवनी ही उपकाराला जागली नाही. राजाने खरंच तिच्यावर उपकार केले, पण अवनी एक नंबरची स्वार्थी आहे. राजाने तिच्यासमोर विनवण्या केल्या की अख्खा गाव जमा झालाय, तुम्ही माझ्या अण्णांचा अपमान होऊ देऊ नका, आमच्या खानदानाचा अपमान होईल, त्यांना किती वाईट वाटेल, तुम्ही बाहेर चला, रिसेप्शनला या. परंतु अवनीने त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. अवनीने चक्क यशादाला सुद्धा सत्य सांगून टाकलंय की आमचं लग्न खोटंय, आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीये. त्यामुळे सगळंच बिघडलंय. आणि मग यावरूनच अवनीवरूनच यशादा, पाण्या, धन्या आणि राजा यामध्ये तुंबळ हाणामारी सुद्धा झालीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि राजा त्यांच्या स्वागत समारंभाचं रिसेप्शनचं बॅनर पाहतात. अवनीला खूप राग येतो. राजा घाबरतो. अवनी म्हणते, राजा आत्ताच्या आत्ता गाडी फिरव. राजा विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? अवनी म्हणते, ऐकलं नाहीत का तू? आत्ताच्या आत्ता गाडी फिरव, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. राजा म्हणतो, अहो तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, हे एक साधं बॅनर आहे, तुम्ही काय त्याचं एवढं टेन्शन घेताय? अहो माझे कुटुंबीय खूप साधे, तुम्हाला सांगितलं ना, त्यांना इमोशन कंट्रोलच करता येत नाही, त्या इमोशनमध्येच त्यांनी केलंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चला माझ्याबरोबर. अवनी चिडून म्हणते, तू मूर्ख आहेस का रे? इथे संपूर्ण गावाला त्यांनी आमंत्रण दिलंय, आपल्या नावाचे आपल्या फोटोचे बॅनर अख्ख्या गावभर लागलेत, आणि तू म्हणतो की माझ्याबरोबर चला. मी मिसेस धनराज दांगट नाहीये, तुमच्या दांगट परिवाराची सून नाहीये, मग मी या स्वागत समारंभाला काय यायचं? राजाला खूप वाईट वाटतं. राजा म्हणतो, अहो माझं ऐकून तरी घ्या, तुम्ही माझ्या घरी नाही येणार तर कोठे जाणार? अवनी चिडून म्हणते, जाईल कोठे पण, रस्त्यावर राहील, बस स्टँडवर राहील, नाहीतर इथे इथे रस्त्यावर बसून राहील. असं म्हणून अवनी तेथेच बसून राहते. राजा म्हणतो, अहो माझं ऐकून घ्या, प्लीज असं करू नका. पण अवनी त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही. आणि तेवढ्यात पाण्या वाजंत्री मंडळींना घेऊन नाचत नाचत तेथे पोहोचतो. हे पाहून अवनी आणि राजाला अजूनच मोठा धक्का बसतो. अवनी चिडते तर राजा हा डोक्याला हात लावून जमिनीवरच बसतो. अवनी पाहते तर राजा गायब होतो, खाली पाहते तर राजा असतो. आणि मग पाण्या हा या वाजंत्री मंडळींहून, या बॅनरहून, अवनी राजाहून पैसे असे फिरवतो आणि या वाजंत्री मंडळींना देऊन टाकतो. पाण्या पुढे येतो आणि म्हणतो, ए राजा भाऊ, असं म्हणून त्याला घट्ट मिठी मारतो. अवनी चिडलेलीच असते. पाण्या म्हणतो, तुम्ही दोघे इथे काय करताय? चला लवकर, तेथे अख्खा गाव वाट पाहतोय, अण्णांनी अख्ख्या गावाला आमंत्रण दिलंय, सगळे लोक जमलेत, आणि तुम्ही काय करताय इथे? राजा त्याला गप्प बसायला सांगतो, पण पाण्याचं लक्षच नसतं. पाण्या म्हणतो, वहिनी काय झालं? चला लवकर चला. पण अवनी काही बोलत नाही. तर हा राजा सांगतो, अरे ते बॅनर पाहिला ना, बॅनर पाहण्यासाठी थांबलोय आम्ही. पाण्या म्हणतो, भारी ना बॅनर, अरे आपल्या अण्णांनी तयार करून घेतलाय, आपल्या अण्णांचा विषयच वेगळा आहे, चला 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 वहिनी, चला चला. असं म्हणून तो गाडीचा दरवाजा उघडतो. अवनीचा नाईलाज होतो. अवनी आणि राजा गाडीमध्ये बसतात आणि मग पाण्या नाचत नाचत या सगळ्यांना आपल्या घराकडे घेऊन येतो. इकडे धोंडी अण्णा, यशादा, धन्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत असतात. आणि त्याच वेळेस अवनी आणि राजाची गाडी तेथे पोहोचते. अवनी आणि राजा आलेत हे पाहून धोंडी अण्णा, यशादा, पाण्या, धन्या खूप खुश होतात. धोंडी अण्णाचा तर डान्सच वेगळा असतो, ते आनंदाने नाचत असतात आणि सगळेजण त्यांच्याबरोबर नाचू लागतात. धन्या म्हणतो, यशदा पाहिलं का, आज आपले धोंडी अण्णा कोणाला ऐकत नाही, त्यांची गाडी सुसाट झालीये, पाण्या थकल, हलगीवाला थकल, पण आपला अण्णा काही थकणार नाही. अण्णा मनसोक्त नाचत असतात. हे सगळं पाहून अवनीला खूप राग येतो. राजा म्हणतो, आता हे सगळं आउट ऑफ कंट्रोल झालंय. अवनी चिडून विचारते, तुला याबद्दल माहीत होतं ना? राजा सांगतो, नाही हो आई शपथ, मला काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यात धन्या धावत पळत येतो, दरवाजा उघडतो आणि म्हणतो, वहिनी चला बाहेर, वहिनी लवकर बाहेर चला. अवनी तेथेच मंडून बसते. राजा धन्याला गप्प राहण्याचा इशारा करतो, पण धन्या म्हणतो, अहो वहिनी चला लवकर. तेवढ्यात यशादा सुद्धा दुसऱ्या बाजून येतो आणि म्हणतो, चला लवकर. धन्या सांगतो, अहो चला, तेथे लोकांच्या पैजा लागल्यात की तुम्ही परत येणारच नाही, पण मी पैज जिंकलो, तुम्ही परत आल्या, चला लवकर चला. तर अवनी त्याला सांगते, अरे आमचं लग्न खोटं आहे. पण धन्याला काही ऐकूच येत नाही. राजा खूप घाबरतो. धन्या म्हणतो, चला लवकर चला. तेवढ्यात पाण्यासुद्धा येतो.
पाण्या यशोदा सगळे चला लवकर करत असतात. अवनी काही गाडीतून बाहेर येत नाही. तेवढ्यात राजा गाडीच्या बाहेर येतो आणि या तिघांना म्हणतो, या इकडे या. आणि तो या तिघांना विचारतो, हे सगळं काय केलं तुम्ही? एवढा खर्च करायची गरज होती का? तर पाणी आणि यशोदा सांगतात, काय बाबा, खर्चाचं काय घेऊन बसला? तुझं लग्न झालंय, एवढा खर्च तो बनतोच ना. अवनी रागारागाने गाडीच्या बाहेर येते. यशोदा म्हणतो, अरे त्या बाहेर आल्या, चला चला. मग हे चौघे भाऊ तेथे येतात आणि यशोदा विचारतो, कशी आहे तुमच्या वडिलांची तब्येत? अवनी सांगते, आता बरी आहे. यशोदा म्हणतो, देवाचीच कृपा झाली, मी नवस केलाय. तुमच्या वडिलांना बरं वाटलं ना की मग तुमच्या दोघांना घेऊन आम्ही सगळे वणीच्या गडावर जाणार आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी. हे ऐकून अवनीला बरं वाटतं, पण यशोदाच्या इमोशनचं तिला काही घेणं देणं नसतं. एक नंबरची स्वार्थी आहे अवनी, फक्त स्वतःचं पाहते. यशोदा म्हणतो, चला चला चला, सगळा गाव वाट पाहतोय, तुम्ही दोघे येणार ना, सगळे खूप खुश होतील, चला आतमध्ये. अवनी आणि राजा नाईलाजाने पुढे येतात आणि मग अवनी परत आली हे पाहून धोंडियांना खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे शेवटी कावळींचा शाप ठरला खोटा, दांगट्यांच्या घराला सुनेचा आशीर्वाद मिळाला मोठा. आणि मग सगळे नाचत लागतात. नाचत गात हलगी वाजवत ढोल वाजवत राजा आणि अवनीला आतमध्ये घेऊन येतात. राजा आणि अवनी हे दोघे घरात असतात. दोघांना खूप टेन्शन आलेलं असतं. अवनी चिडलेली असते आणि म्हणते, राजा आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि सगळ्यांना सांग की आमचं लग्न खोटं आहे. राजा म्हणतो, अहो ते पॉसिबल नाहीये. अवनी चिडून विचारते, असं कसं पॉसिबल नाहीये? तुला पॉसिबल करावं लागेल, आत्ताच्या आत्ता जाऊन सांग सगळ्यांना. तेवढ्यात यशोदा पाण्यात धन्यात येथे येतात आणि म्हणतात, अरे आवरा लवकर. राजा म्हणतो, तुम्ही फ्रेश होऊन या ना, मी बोलतो यांच्याशी. आणि अवनी आतमध्ये निघून जाते. राजा या सगळ्यांना जाब विचारतो, हे काय चाललंय तुमचं? हा काय मूर्खपणा आहे? पाण्या यशोदा धन्याला काही कळतच नाही. यशोदा विचारतो, काय म्हणजे असं का बोलतोयस तू? तर राजा चिडून म्हणतो, अरे तुम्हाला कळत नाही का आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय? आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय, त्यांची अवस्था बिकट आहे आणि तुम्ही हे सगळं रिसेप्शन वगैरे काय करताय? पाण्या म्हणतो, येडायस का रे तू? तुला कळत नाही का आम्ही हे सगळं तुझ्यासाठी केलंय? राजा चिडून म्हणतो, तू ये ना माझ्याशी बोलू नको, दोन मोठे माणसं बोलताय ना, मग लहान्याने बोलायचं. पाण्या चिडून म्हणतो, तू काय मला धन्याबिना समजतो का? कोणता मोठा रे तू? मी तुला मोठा मानत नाही, मोठा फक्त यशोदा आहे. राजा चिडून म्हणतो, यशोदा, एक वेळ पाण्याला अक्कल नाही, तुला अक्कल नाही का रे? तू हे सगळं का केलं? राजा चक्क यशोदाची अक्कल काढतोय हे पाहून पाण्या आणि धन्याला खूप राग येतो. राजा जाऊन म्हणतो, धन्या, आत्ताच्या आत्ता जाऊन तेवढा डीजेचा आवाज कमी कर रे. धन्या गुपचूप बाहेर येतो आणि गाण्यांचा आवाज कमी करतो. आणि इकडे यशोदा हा राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो. राजा, असं करू नकोस, ऐकून घे, आम्ही सगळ्यांनी खूप मनाने केलंय, मला सगळं मान्य आहे, पण काय चुकीचं काय बरोबर हे बोलण्याची वेळ आता नाहीये. पाण्या चिडून म्हणतो, अरे याला काय एवढं समजत बसलाय? आपण याच्यासाठी एवढं खपलो आणि हा आपल्यालाच बोलतोय. राजा चिडून म्हणतो, तुला गप बसलो म्हणून सांग ना, गप बसतोय म्हणून सांगतोय, गप्प बस. तर पाण्या चिडून म्हणतो, नेहमी मला निगेटिव्ह बोलतो आणि आता कोण निगेटिव्ह आहे? तूच निगेटिव्ह आहे. यशोदा राजाला शांत करतो, म्हणतो, राजा शांत हो. पण पाण्या आणि राजामध्ये चांगलीच हाणामारी चालू होते. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. धन्या आणि यशोदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण पाण्या आणि राजा काय ऐकत नाही आणि त्यांच्या डेंजर मारामारी सुरू होते. तेवढ्यात धोंडियांना घरात येतो आणि आपली पोरं मारामारी करताय हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं आणि तो घराचा दरवाजा लावून घेऊन तेथून निघून जातो. या चौघा भावांची मारामारी सुरू असते. तसं तर राजा आणि पाण्यास मारामारी करत असतात. धन्या आणि यशोदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तेवढ्यात अवनी तिथे येते आणि हे चौघे भाऊ मारामारी करताय हे पाहून अवनीला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात धन्या पाहतो की अवनी पाहते की आपण मारामाऱ्या करतोय. धन्याला खूप वाईट वाटतं आणि धन्या जोरात ओरडतो, थांबा ना, वहिनी पाहते. आणि हे पाहून धन्या, पाण्या, यशोदा, राजाला जबर धक्काच बसतो. सगळेजण एकमेकांना सोडून देतात. अवनी ही राजाकडे रागारागाने पाहत असते. सगळ्या भावांना खूप वाईट वाटतं आणि मग धन्या हा डोळ्यात पाणी आणून रडत अवनीसमोर हात जोडतो आणि तेथून निघून जातो. मग पाण्या, यशोदा सुद्धा निघून जातात. अवनी आतमध्ये जाते आणि रागारागाने दरवाजा बंद करून घेते. राजा यशोदाला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण यशोदा सुद्धा दुःखी होऊन तेथून निघून जातो. त्यामुळे राजाला वाईट वाटतं. इकडे सुलू आत्याच्या घरी सुलू आत्या आणि दत्ता काका
हे दोघे आवरत असतात. दत्ता काका पावडर लावून तयार होत असतो. सुलू म्हणते, अरे आवरलं की नाही? पोरींपेक्षा जास्त वेळ लागतो बाबा तुला. तर दत्ता काका म्हणतो, अगं आता माझ्या सख्ख्या भावाच्या पोराचं रिसेप्शन आहे, एवढं तयार तर होणारच ना. तेवढ्यात नमी तेथे येते, त्यांचं बोलणं ऐकू लागते. सुलू म्हणते, अरे हो की मग, तुझा हक्कच येतो. थोडी पावडर काय, डब्बाभर पावडर लाव. आणि हे दोघे हसू लागतात. नमीला कळतच नाही हे दोघे रिसेप्शनला जायला कसे तयार झाले. या दोघांची बडबड सुरू असते आणि मग नमीला वाटतं हा चांगला चान्स आहे, हे दोघे जाणारे, मग मी पण जाते, विचारून तर पाहते. नमी पुढे येते आणि म्हणते, वाघ आई, काय नक्षत्रासारखी दिसते तू आज. तर सुलभात्या म्हणते, आहेस तुझी आई देखणी. आणि मग दत्ता काका विचारतो, आणि मी कसा दिसतो एकदम रुबाबदार. तर नमी हसू लागते आणि सुलभात्या म्हणते, तू छान दिसतोय असं मी नाही म्हणणार. नमी म्हणते, ठीक आहे मग, मी सुद्धा चांगली साडी नेसून येते. सुलभात्या विचारते, तू कशाला साडी नेसतेस? नमी म्हणते, असं कसं, आता तुम्ही दोघे चाललंय आणि आपल्या घरचं कार्य म्हणाला ना, मग मी सुद्धा येणार. सुलभात्या म्हणते, तुला तुझ्या मामाचा अपमान सहन होणार आहे का? नमी विचारते, माझ्या मामाचा अपमान का होईल? उलट माझ्या मामाचं तर चांगलंच होणार आहे. आज त्याच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. सुलभात्या म्हणते, अगं त्याची सून परत आली तर आनंदाचा दिवस ना, आणि आम्हाला 1000% गॅरंटी आहे त्याची सून काही परत येत नाही. दत्ता काका म्हणतो, आणि मग सगळ्या गावासमोर त्याची ठ्याठ्या होणार आहे. सुलभात्या हसू लागते. नमी चिडून म्हणते, अरे तुमच्यासारखी भावंड असण्यापेक्षा शत्रू असलेले बरे. तुमच्यासारखे भाऊ नाही, शत्रू आहे शत्रू. कसली कसली बहीण आणि कसला भाऊ. सुलभात्या चिडून म्हणते, ए नमे, जास्त बोलायचं नाही. नमी विचारते, मग काय घालू ते सांग. तर सुलभात्या म्हणते, आतमध्ये एक साडी नवीन, ती घाल जा. नमी खुश होऊन आतमध्ये जाते तर सुलभात्या चक्क दरवाजा लावून घेते. हे दोघे भाऊ बहीण खूप खुश होतात आणि नमी आवाज देत बसते, दार उघडा, दार उघडा. पण कुणी काही दार उघडत नाही. इकडे बिचारा धन्या हा परसात येऊन रडत बसलेला असतो. तेथे पाण्या येतो आणि त्याला म्हणतो, ए धन्या, रडू नको रे, रडू नको. धन्या चिडून म्हणतो, अरे रडू नको तो काय करू? आपल्या घरात इतक्या वर्षानंतर बाई आली, वहिनी आली, आणि तिच्यासमोर आपण भांडण करतोय. मला तर असं वाटतं मरून जावं. पाण्या म्हणतो, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोय? चूक आणि माझी आणि राजाची आहे ना. आणि मला तर इतकं वाईट वाटतंय, मी विसरूनच गेलो की घरात वहिनी आली आहे. वहिनीसमोर असं वागायला नको. मी खरंच खूप चुकीचं वागलो. धन्या म्हणतो, काय वाटलं असेल वहिनीला, कशा घरात आली आहे ती? पाण्या म्हणतो, माझं तर डोकंच चालत नाहीये. त्यावेळेस माझ्या डोक्यातच नाही आलं की आपण हे काय करतोय, वहिनीने पाहिलं तर काय होईल. मीच राजाच्या अंगावर धावून गेलो, सगळी माझीच चूक आहे. धन्या म्हणतो, कधी कधी तर मला असं वाटतं त्या सुलू आत्याचा शाप खराच ठरणार आहे. वहिनी आल्या पावलाने निघून जाईल आणि त्यात चूक आपलीच असेल. तिला घरात आनंदात ठेवायचं तर आपण असं वागतोय. पाण्यात चिडून म्हणतो, अरे पण त्या राजाची पण चूक आहे ना. आपण त्यासाठी एवढं केलं आणि तो आपल्याशी असं वागतोय. तेवढ्यात धोंडियांना तेथे येतो आणि हे सगळं ऐकतो. धोंडियांना म्हणतो, ए तुमच्या भांडणांना आज ब्रेक लावा रे. आज फक्त एन्जॉय, आनंद साजरा करायचा, लाइटिंग डान्सिंग, डान्स करायचा, भांडणं करू नका आणि चला सगळे बाहेर. धोंडियांना खूप खुश असतो आणि तेथून निघून जातो. धन्या चिडून म्हणतो, पाहिलं का, आपले अण्णा किती खुश आहे. अरे अख्ख्या जन्मात त्यांना एवढं आनंदी कधी पाहिलं नव्हतं. आणि आज जर वहिनी रिसेप्शनला नाही आली तर काय होईल? गावासमोर आपल्या अण्णाची किती नाचक्की होईल. मला खूप वाईट वाटतंय. पाण्यात दूर जाऊन बसतो. धन्या त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, अरे बोल ना काहीतरी. पाण्यात धन्याला जवळ घेतो आणि हे दोघे भाऊ रडू लागतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप दुःखद आहे. या दोघा भावांबद्दल, दांगट कुटुंबाबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. आणि इकडे सुलू आत्या आणि दत्ता हे दोघे रिसेप्शनला येतात आणि म्हणतात, अजून सुनबाई नाही आली वाटतं. तेवढ्याच गावातली एक बाई सांगते, आली त्यांची सुनबाई. हे ऐकून सुलू आणि दत्त्याला जबर धक्काच बसतो. सुलू आत्या विचारते, काय आली सुनबाई? तरी बाई सांगते, आली केव्हाच आणि गेलीये मध्ये आवरण्यासाठी. सुलू आत्या, तुमचा शाप खोटा ठरला, नाही पावला त्यांना. सुलू आत्याला खूप राग येतो. दत्ता चिडून म्हणतो, अशी कशी आली सून? सुलू आत्या चिडून म्हणते, येऊ दे ना, पण आजच्या कार्यक्रमाची ठ्याठ्या केल्याशिवाय मी गप बसणार नाहीये. आजचा कार्यक्रम कसा उधळून लावते ना, ते तू पाहतच राहा. फक्त संधी मिळाली पाहिजे. तर दत्ता म्हणतो, संधी नाही मिळाली तरी निर्माण करायची, पण आजचा कार्यक्रम उधळून लावायचाच. आणि तेवढ्यात धोंड्यांना तेथे येतो आणि म्हणतो, ए सुले दत्ता, आलात का? मस्त पोटभर खायचं, माझ्या मुलाला सुनेला आशीर्वाद द्यायचा आणि इथून निघायचं बरं का.
हे दोघे रागारागाने पाहू लागतात. तेवढ्यात धोंडियांना तेथे पाण्याच्या मित्राला बोलून घेतो आणि सांगतो, ए यांचं पोट भरलं ना तरी यांना डबा भरून दे बरं का. पोटभर खाऊ घाल यांना. कडू कारलंय. जास्त गोड खाऊ घाललं तर गोड बोललं तर काय सांगता येतं. धोंडियांनाचा उत्साह पाहून हे दोघे खूप चिडतात आणि इकडे अवनी रूममध्ये असते. राजा घाबरत घाबरत तेथे येतो. अवनी चिडून म्हणते, राजा हे सगळं काय चाललंय? तुझ्या कुटुंबाचं काय चाललंय मला कळतच नाहीये. अरे अख्खा गाव बोलवलाय त्यांनी. अख्खा गाव जमा झाला येथे. आपल्या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन. आपलं लग्न खोटं आहे ना. मग हे सगळं काय चाललंय? राजाची काही बोलण्याची हिंमतच नसते. अवनी चिडून म्हणते, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि सांग त्यांना की आपलं लग्न खोटं आहे. राजा म्हणतो, ते आता पॉसिबल नाहीये. अहो अख्खा गाव येथे आलाय. सगळ्या गावांसमोर माझ्या अण्णाची, माझ्या कुटुंबाची बदनामी होईल. किती नाचक्की होईल. मी नाही जाऊ शकत. तुम्ही समजून घ्या ना. अवनी चिडून म्हणते, आता काय समजून घ्यायचं? अरे मला कळतंय, पण हे सगळं खोटं आहे ना. तुझे वडील, तुझे भाऊ खूप चांगले रे. मला त्यांना नाही फसवायचंय. मला आणखीन खोटं नाही बोलायचंय. जा तू बाहेर. जाऊन सांग त्यांना. पण राजाची हिंमत नसते. राजा तेथेच उभा राहतो आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. राजा दरवाजा उघडतो तर यशादा आलेला असतो. यशादा विचारतो, आत येऊ का? राजा म्हणतो, ये ना. यशादाने या दोघांचे कपडे आणलेले असतात. तो हे कपडे बेडवर ठेवतो. अवनी त्याच्याकडे काही पाहत नाही. राजा विचारतो, अरे हे कशासाठी आणले? यशादा सांगतो, अरे ही रीत असते आणि तुम्ही दोघांनी आज नवीनच कपडे घालायचे. लवकर कपडे घाला आणि बाहेर या बरं का. अण्णा वाट पाहताय. सगळे गावकरी वाट पाहताय. या बरं लवकर. खूप वेळचे लोक तात्काले आहेत. आणि यशादा बाहेर निघून जातो. अवनी खूप चिडते. राजाकडे रागारागाने पाहते आणि राजाला जाब विचारते, तू सांगणार आहेस की नाही बाहेर जाऊन सगळ्यांना की आपलं लग्न खोटं आहे? राजा चिडून म्हणतो, नाही सांगू शकत मी. तुम्हाला कळत का नाहीये? माझ्या खानदानाची बदनामी होईल. माझ्या अण्णांना किती त्रास होईल. जसा तुमच्या वडिलांना त्रास झाला ना तसा त्यांना त्रास झाला तर काय करायचं? नाही जाऊन सांगू शकत मी बाहेर. अवनी चिडून म्हणते, मग आज ना उद्या तर कळणारच आहे ना सगळ्या गावाला की आपलं लग्न खोटं आहे. हे लग्न खरं नाहीये. राजा म्हणतो, जेव्हा कळायचं तेव्हा कळेल. पण आजची वेळ मारून नेणं जास्त महत्त्वाचं आहे ना. पण अवनीला हे काही पटत नाही. राजा अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतो. माझे घरचे ना खूप इमोशनल आहे आणि त्यांनी इमोशनमध्ये हे सगळं केलंय. त्यांनी बाकीचा काही विचार केलाच नाही. त्यांना असं वाटतंय की आपलं लग्न खरं आहे. अवनी चिडून म्हणते, पण तुला तर माहिती आहे ना की आपलं लग्न खोटं आहे आणि मला त्यांना अजून फसवायचं नाहीये. ही जी फसवणूक झाली ना 2-4 दिवस ती बस झाली. यानंतर फसवणूक करायची नाहीये. राजा चिडून म्हणतो, मग काय करायचं? बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायचं की आपलं लग्न खोटं आहे. आपण दोघांनी खरं लग्न नाही केलंय आणि मग एवढ्या लोकांसमोर माझ्या कुटुंबाची काय इज्जत राहील? किती बदनामी होईल? एकतर आधीच अख्खा गाव आम्हाला नाव ठेवतो की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. आमच्या घरात कोणती पोरगी नांदू शकत नाही आणि आता अख्ख्या गावासमोर अशी नाचक्की करायची का? तुम्हीच सांगा. अवनीसुद्धा याचा विचार करत असते. राजाची काही तयारी नसते बाहेर जाऊन काही सांगण्याची आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका खरंच एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन आली आहे आणि आता अवनी जे काही करते ना त्यामुळे राग येतोय. राजाने स्वतःचा जीव धोक्यात घालून अवनीसाठी एवढं काही केलं आणि अवनी त्याच्यासाठी एवढंही करू शकत नाही. म्हणजे अवनीचा स्वतःचा फायदा होता. तिला विवांशी लग्न करायचं नव्हतं. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती. म्हणून ती घर सोडून पळून गेली. पण यात राजाचा काय फायदा? अवनीने दिलेले 500 रुपये किंवा सोन्याची अंगठीमुळे राजाचा खूप मोठा फायदा होणार होता का? त्या अवनीच्या वडिलांचा, भावाचा, संपूर्ण दांगट कुटुंबाने मार खाऊन घेतला. तो विवान तर बंदूक घेऊन आला होता. पण अवनीला कशाचीही जाण नाहीये. ती फक्त स्वार्थी वागतीये एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. इंटरेस्टिंग होता. इमोशनल एपिसोड होता. धन्या आणि पाण्याचा सीनसुद्धा खूप भारी होता. आजचा एपिसोड तर भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा रिसेप्शनसाठीचे सूट बूटवाले कपडे घालून अवनीसमोर येणार. अवनी चिडून म्हणेल, वाह खूप भारी दिसतोय. अजून एक काम केलं ना तर आणखीन छान होईल. राजा खुश होऊन विचारणार, काय काम करायचं? तर अवनी चिडून म्हणेल, आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन सगळ्यांना खरं खरं सांग की आपलं लग्न खोटं आहे. राजा यासाठी नकार देईल आणि मग अवनी तिच्यासाठी आणलेले कपडे, बांगड्या सगळं फेकून देणार. तेवढ्यात यशादा तेथे येईल आणि मग अवनी ही यशादाला सत्य सांगणार
की यशोदा आमचं लग्न खोटं आहे, आम्ही खोटं खोटं लग्न केलं आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाही आहे, फक्त विवांशी लग्न नाही करायचं म्हणून आम्ही हे खोटं लग्न केलं. हे ऐकून यशोदाला जबर धक्का बसणार आणि मग यशोदा स्टेजवर येणार आणि सगळ्या लोकांना सांगण्याची तयारी करेल की अवनी आणि राजाचं लग्न खोटं आहे आणि हे रिसेप्शन होणार नाही आहे. आणि इकडे अवनी अजूनही रूममध्ये तोंड फुगून बसलेली असेल. राजा हा सुद्धा स्टेजवर असणार, खूप दुःखी असणार. धोंडियांना सुद्धा स्टेजवर असेल, सगळे पाहुणे जमलेले असतील. मग अवनी खरंच डांगटांचा आशीर्वाद नाही तर डांगटांचा शाप घेणार का? अवनी ही खरंच एवढी कठोर हृदयाची आहे की मग वेळेवर एंट्री मारून सगळ्यांना खुश करणार. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, काय घडेल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.